कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदै धवलहा संविठ्ठल. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी रंजू चित्तासी आपुलिया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बू फलचारुभक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभव. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं, ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुणनिधानं, वानराणामधीशं रघुपतिप्रियवक्तं वातजातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं. नर्मदाय नमो प्रातः, नर्मदाय नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो, सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो, सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, तुकया देवा. हो स्वामी तुकया देवा, तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, देवा. हो स्वामी तुकया देवा,
तुकया देवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभेर कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या अवतरणाने या पृथ्वी तलावरती जे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला आणि जे दुष्ट आहेत यांच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला या महत्वपूर्ण 2 गोष्टीचं चिंतन करणारा हा बंधू विठ्ठल सालाबाद प्रमाणे याही वर्षी या शिंदे कुटुंबामध्ये आमचे असणारे नेवासा संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर आमचे असणारे सोमनाथ महाराज मेटे यांच्या अतिशय शुभ संकल्पनेमधून कैलासवासी मीराबाई साहेबराव शिंदे यांचं देहावसान होऊन 10 वर्षाचा कालखंड व्यतीत झालेला आहे. परंतु 10 वर्ष या कुटुंबामध्ये जरी झाली असेल आई साहेबांना जाऊन तरी सुद्धा ह्या पवित्र स्मृती आपल्या जीवनामध्ये जोपासत असताना या कुटुंबाचे असणारे प्रमुख साहेबराव राजाराम शिंदे आणि त्यांचेच सुपुत्र गणेश भाऊ साहेबराव शिंदे यांनी ही पवित्र स्मृती आपल्या अंतकरणामध्ये जोपासलेली आहे. आणि म्हणून परमपूजनीय मातोश्रींचं हे असणारं 10वं अशा पद्धतीचं पुण्यस्मरण या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्रिदिनीय अशा पद्धतीचा कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपल्या या पुण्यपावन क्षेत्रामध्ये भैरवनाथांच्या सानिध्यामध्ये बेलगाव या नगरीमध्ये केलं जात आहे. आणि अशा असणाऱ्या या पुण्यपावन महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. या काल्याच्या कीर्तनाची सेवा आमचे गणेश भाऊ, मी काही त्यांना पाहिलं नाही, तुम्ही का बरं, या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुकोबरायांचा जो हा अभंग आहे हा अतिशय उच्च स्थितीच्या जरी संत महात्म्यांना लागत असेल तरी परंतु याच्यामध्ये शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी सजनो 10 वर्ष आपल्या मातोश्रींना जाऊन झाले. आणि मग काही काही घरामध्ये आपण जर पाहिलं तर आई आणि वडील हा विषय आहेत, हा अनेकांनी चेष्टेचा विषय बनवून टाकलेला. ज्या देशामध्ये रामचंद्र प्रभूंचं अवतरण झालं आणि रामचंद्र प्रभू आपल्या असणाऱ्या सावत्र आईने राजा दशरथाला आणि स्वर्गामध्ये जात असताना त्या ठिकाणी जी मदत केली त्या मदतीमधून राजा दशरथाने 2 वर दिलेले होते आणि रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होतोय. अशा कालखंडामध्ये कैकेयीने ते 2 वर मागून घेतले. एका वराने भरताला राज्यगादी मिळावी आणि एका वराने रामचंद्र प्रभूंना वनवास मिळावा. सजनो ध्यानात ठेवा, वास्तविक रामचंद्र राजा झालेले होते. दशरथ राजाने सांगितलं रामा काहीच काळजी करू नको, मी जरी हे वचन दिलेलं असेल परंतु या वचनाला जबाबदार मी आहेत, ही जबाबदारी तुझी नाही. तू सरळ मला काय कर तर कैदी खाण्यामध्ये टाकून दे आणि तू राज्यगादीवर बस. परंतु केवढा आदर्श आमच्या रामचंद्र प्रभूंचा आहे, एवढा आदर्श त्यांनी सांगितलं नाही. माझ्या असणाऱ्या मातृपितृ वचनासाठी मला 14 वर्ष काय अखंड जीवनभर जरी वनवास सहन करावा लागला
तरी तो मी करीन. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, रामचंद्र प्रभूंचा हा आदर्श या भारत भूमीमध्ये रामचंद्रांनी ठेवलेला आहे. सज्जनो, मंदिर अनेक होत असतात, पण अयोध्या नगरीमध्ये रामाचं मंदिर व्हावं याचं असणारं सर्वात महत्वाचं कारण जर काय असेल तर रामचंद्रांचं मंदिर म्हणजे आदर्शाचं मंदिर, रामचंद्रांचं मंदिर म्हणजे प्रेमाचं मंदिर, रामचंद्रांचं मंदिर म्हणजे संस्कृतीचं मंदिर, रामचंद्रांचं मंदिर म्हणजे धर्माचं मंदिर. ध्यानात ठेवा. आणि म्हणून सज्जनो, रामचंद्र प्रभूंसारखा आदर्श ज्या कुटुंबामध्ये आहेत, नाही का, ज्या कुटुंबामध्ये आहेत, त्यांच्यासाठी तुकोबरा सांगतात, धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता आपुली आई ताजो असे जागता आपुली आई ताजो असे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या आपुलिया हिता जोसे जागता आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया जिया धन्य माता पिता तयाचिया. हो, ते आई वडील धन्य आहेत की ज्या कुळामध्ये जो आपल्या हितासाठी जागृत आहेत, नाही का. म्हणून मी प्रमाण देऊन गेलो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मी सुद्धा आता काही कडवे करायला लागलेलो आहे बरं का. त्या ठिकाणी अभंग नाही बरं का, अभंग तुकोबारायांचे बरं का. तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मी म्हणत असतो अशुद्ध बीजा पोटी फळे बावळट भामटी, नाही का. बीज शुद्ध असेल अशी शुद्ध संतती, आणि जे अशुद्ध आहेत त्यांनी घरातलं वातावरण सगळं बिघडून टाकलेलं आहे, बिघडून टाकलेलं आहे. एके ठिकाणी आमचे एक महाराज एका घरामध्ये अशी गेले, आणि गेल्यानंतर महाराजांचा सकाळच्या प्रहरी नित्यनेम चालू होता. घरामधला मुलगा उठला आणि उठल्यानंतर महाराजांच्या जवळ आला आणि तिथंच खिशामधून तंबाखूची पुडी काढली, सोन्याची डबी काढली आणि तिथंच मळायला लागला. आता हे योग्य आहे का? हे काही योग्य आहे का? त्या ठिकाणी योग्य नाही. पण आता महाराजांना काय, त्यांनी पाहिलं आपल्याला 2 तास थांबायचंय, निघून जायचंय, काय बसायचं कटकट करत त्या ठिकाणी, नाही का. आणि म्हणून महाराज शांत बसले, पण तेवढ्यामध्ये त्याचे वडील समोरून आले, हात चोळतच होता. वडिलांना पाहिलं आणि असा हात बाजूला केला. मग ते महाराज म्हटले, का रे, एवढा जर वडिलांना घाबरतो तर खायचे सोडून दे ना. तो म्हटला, ओ बाबा गप्प बसा, कोण म्हाताऱ्याला घाबरतं म्हटले त्या ठिकाणी. आणि पण तो हात बाजूला केला. म्हटले आमचं म्हातारा एवढं इबलिश, मी आयती चोळलेली पाळवायला बसलो म्हटले त्या ठिकाणी. याला कुसंस्कार म्हणतात. म्हणून आपल्या संस्कृतीची जोपासना जीवनामध्ये करणं गरजेची गोष्ट आहे. सजनो, या कुटुंबामध्ये, या कुटुंबाने आपल्या असणाऱ्या परमपूजने मातोश्री असेल, या कुटुंबामधील असणाऱ्या या तीर्थ स्वरूप मातोश्री यांचं 10वं पुण्यस्मरण. या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे, तारू भवसागरीचे. देवे गोकुळी केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे, तारू भवसागरीचे. आजच्या दिवशी ते चरित्र उच्चारावं जे भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केलेलं आहे. सजनो, चरित्र कोणाचं असतं? चरित्र कोणाचं असतं? चरित्र हे चारित्र्यवानाचं असतं बरं का. ध्यानात ठेवा. आज एवढे वर्ष झाले
तरी सुद्धा आम्ही त्याच चरित्राचं उच्चारण करतो जे भगवान गोपालकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेलं आहे. एवढे दिवस झाले तरी सुद्धा आम्ही त्याच भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण करतो. अरे त्या चरित्राचं उच्चारण तुम्ही आम्ही करावं यात नवल नाही. ज्यांच्या जीवनामध्ये जे देह भानावरती नव्हते, जन्मतःच ज्यांनी काय केलेलं आहे, आपल्या घरादाराचा त्याग केलेला आहे, अशांनी सुद्धा या चरित्राचं उच्चारण केलं आणि या चरित्राने त्यांना सुद्धा वेड लावलं. नाही प्रमाण देतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, हे नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले हे ऐक खेळ्या तू सांगतोय से जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळ्या तुझं सांगतोय से जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळ्या सांगतोय से जाणून खेळ खेळ, ऐक खेळ्या तुझं सांगतोय से जाणून खेळ खेळ. हो, ब्राह्मणाचे पोरे खेळासी ब्याले कोणाचं वर्णन आहेत? शुकदेवजी स्वामीजींचं ध्यानात ठेवा. जन्माला आल्यानंतर ताबडतोब घराची वाट पाहिली नाही. 12 वर्षानंतर जन्माला आले, आईच्या गर्भात 12 वर्ष राहिले. ते नागवेची पळून गेले रे. पण फक्त व्यास महर्षीने 1, 2, 3 श्लोक दिले आणि त्या श्लोकाचं उच्चारण व्यास महर्षींच्या शिष्यांनी केलं आणि त्या श्लोकाचा अर्थ शुकदेवजी स्वामींना भावला आणि जंगलामध्ये गेलेले, सर्व संग परित्याग केलेले शुकदेवजी महामुनी त्यांना या असणाऱ्या चरित्राने वेड लावलं. सज्जनो ध्यानात ठेवा, चरित्र हे चारित्र्यवानाचं असतं. आज गोपालकृष्ण परमात्म्यावरती अनेक प्रकारचे आरोप केले जातात बरं का, आरोप केले जातात. बऱ्याच ठिकाणी आता रस्त्यानं जाता जाता काही गाड्यांवरती फार सुंदर वाक्य लिहिलेले असतात बरं का. मला नेहमी ती वाचण्याची सवय आहे. एके ठिकाणी लिहिले होतं, 100 में से 99 बेईमान फिर भी मेरा देश महान, नाही का बरं का. 100पैकी 99 बेईमान आहे आणि पुन्हा आपला देश महान आहे असं म्हणणारे पण जगामध्ये आहेत. एके ठिकाणी लिहिलेलं होतं, कृष्ण करे वो लीला और हम करे वो पाप, प्रश्नचिन्ह होतं. त्याचं म्हणणं असं होतं, देव करतो त्याला तुम्ही लीला म्हणतात आणि तेच जर आम्ही केलं तर त्याला तुम्ही पाप म्हणतात. बरोबर आहे बाबा, बरोबर आहे. कारण कोण आहे तो देव आहे, देव नाही का. आणि आपण कोण आहोत? जीव आहोत, जीव. ध्यानात ठेवा, देवामध्ये आणि जीवामध्ये फार मोठं अंतर आहे, फार मोठं अंतर आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, थोड्या वेळामध्ये आपल्याला राज्य गादीवरती बसायचंय अशा पद्धतीचं फरमान काढलं गेलं आणि रामचंद्रांचा अभिषेक त्या ठिकाणी राज्याभिषेक करायचा आहे. पण तेवढ्यामध्ये कैकेयीने वर मागितले आणि रामाला वनवासाला जावं लागलं. पण जो आनंद राज्य गादीवरती बसण्याचा होता तोच आनंद वनवासाला जाण्याचा होता. एवढी साम्यता ज्याला साध्य करता येते त्यांना देव म्हणतात, देव. अलीकडचा आपला राम भाऊ जर असता तर काय केलं असतो? आई वडील हाताखालून काढले असते महाराज त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? अलीकडच्या राम भाऊने, आणि ध्यानात ठेवा केवढं दिव्य चरित्र आहे भगवान परमात्म्याचं, केवढं दिव्य चरित्र आहे बघा. 14 वर्ष रामचंद्र प्रभू वनवासाला गेले बर का, 14 वर्ष वनवासाला गेले. सोबत सीता माता सुद्धा होत्या, बरोबर की नाही? होत्या. मला वाटतं 14 वर्ष रामचंद्र प्रभू सीता मातेच्या सानिध्यात राहिले, परंतु कुठल्याही प्रकारचं आपत्य झालं नाही, पुत्र संतती जन्माला आली नाही. मला वाटतं अलीकडचा रामभाऊ जर गेला असता वनवासाला नाही का, त्या हनुमंतरायाच्या शेपटीला पाळणे टांगावा लागले असते नाही का.
आणि लक्ष्मणाला झोका द्यावा लागला असता. ध्यानात ठेव, मी का बोलतो हसण्यासाठी नाही. हे रामचंद्र प्रभूंचं जे जीवन आहे हे आदर्शमय जीवन आहे. हेच त्यांचं तप आहेत, हीच त्यांची ब्रह्मचर्याची काय आहेत उपासना आहे. ध्यानात ठेवा. आणि म्हणून देवाची बरोबर जीव करू शकत नाहीत, नाही का? देवाची बरोबर जीव करू शकत नाही. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या चरित्रावरती अनेकांनी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. काही तर शंका घेतात. एक जण म्हटलं का हो बाबा, म्हटलं का हो, भगवान परमात्म्याला किती बायका होत्या? किती होत्या? 16,108. म्हटलं हे खरं आहे का? म्हटलं खरं आहे बुवा, खरं आहे. म्हटलं आम्ही सत्य मानतो, आमचा विश्वास आहे धर्मग्रंथावरती. कुठे वाचला? म्हटलं महाभारतामध्ये आहेत, भागवतामध्ये हे वर्णन आलेलं. मग त्यानं प्रश्न विचारला, जर देवाला 16,108 बायका होत्या, एवढ्यांना डोक्याला लावायला तेल कुठून आणीत होता? म्हटले तो बाबा, तो देव आहे, देव, बरोबर आहे की नाही? तो देव आहे, तो देव आहे. त्याने डोक्यात जर आणलं तर तेल काय, तेलाचा टँकर घेऊन येईल, बरोबर आहे का नाही? तेलाचा टँकर आणील आणि त्याच्यामध्ये डोक्यालाच नाही, त्याच्यामध्ये तो आंघोळ घालायला बसला आपल्या बायकाला, नाही तर तेलाचा पाऊस पडेल. तो भगवान परमात्मा आहे, ही त्याची ताकद आहे, ही त्याची सत्ता आहे. पण लोक भगवंताच्या चरित्रावरती संशय घेतात. ध्यानात ठेवा, चरित्र हे चारित्र्यवानाचं असतं. इंग्लिशमध्ये असं एक वाक्य आहे, इफ द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. ध्यानात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं चरित्र संपत असतं, चारित्र्य संपत असतं, त्याचं चरित्र संपत असतं. म्हणून आपल्या असणाऱ्या चारित्र्याला प्रत्येकाने जपलं पाहिजे. महाराज जीवनामध्ये जपलं पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेने आम्हाला हा पांढरा वेश कशासाठी दिला? कशासाठी दिला? काळे कपडे असतील, रंगीत कपडे असतील, 10-5 दिवस धुतले काय, न धुतले काय, नाही का, त्याच्यावरचा डाग दिसून येत नाही. पण या वस्त्रावरती थोडा जरी डाग पडला तरी सुद्धा तो दिसतो. आम्हाला जोग महाराज सांगतात, माऊली ज्ञानोबा सांगतात, हा वेश परिधान करणं एवढी सोपी गोष्ट नाही. तू वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलेला आहे, तू माऊली ज्ञानोबांचा प्रेषित म्हणून स्वतःला घोषून घेतोय, आणि मग तुला माऊली ज्ञानोबांची प्रतिमा, वारकरी संप्रदायाची प्रतिमा, जोग महाराजांची परंपरा तुला जोपासायची आहे. ध्यानात ठेवा. म्हणून आज वारकरी जे धर्माचार्य आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी. आणि एक सांगतो, या देशाला महासत्ता जर कोण करू शकणार आहेत तर ते फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो. ही क्रांती वारकरी संप्रदायाची. ध्यानात ठेवा. अज्ञानामधून या सर्वसामान्य वाट चुकलेल्या समाजाला धर्मपथावरती आणण्याचं कार्य वारकरी संप्रदायच करू शकतो. ध्यानात ठेवा. इतरांची उपासना नाही, कोणाचीच उपास नाही, पण महत्वाचे ध्यानात घ्या, महत्वाची स्थिती मी माझ्या जीवनामध्ये सर्वांना म्हणतो, कोणाचाच उपास माझ्या जीवनामध्ये नाही, पण वारकरी संप्रदायाची ही वेशभूषा घेतली. अलंकापूर पुण्यनगरीमध्ये 4 वर्ष गुरुवरांच्या आणि चरणारविंदाजवळ बसून शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या धर्माचा, माझ्या असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेचा आणि आपल्या असणाऱ्या वारकरी या पंथाचा सार्थ स्वाभिमान आहे आणि असलाच पाहिजे. सजनो, ध्यानात ठेवा, खरी जर त्यागाची भूमिका जर तुम्हाला पाहिजे असेल, त्यागाची भूमिका, लोक म्हणतात जगामध्ये संत राहिले नाही. अरे संत राहिले नाही असं तुम्ही म्हणतात, पण जा अलंकापूर पुण्यनगरीमध्ये आमचे गुरु रे शांती ब्रह्म कुरेकर बाबा महान संत आहे, नाही का. अजूनही जा, डॉक्टर नारायण महाराज जाधव, इथं जवळचं गाव आहे, महाराजांचं अतिशय जवळचं गाव आहे. सजनो, जा अलंकापूर पुण्यनगरीमध्ये, डॉक्टर बाबा महान संत आहे. मुखेकर महाराज शास्त्री याच असणाऱ्या पाथर्डी तालुक्यामधील व्यक्तिमत्व आहे. 41 वर्ष महाराज भगवान काशी विश्वनाथाच्या दरबारात पहिली चादर बाजूला केली की पहिलं जल बाबांचं काशी विश्वनाथावर पडायचं. किती वर्ष? 41 वर्ष. एवढी साधना आज अलंकापूर पुण्यनगरीमध्ये. आमचे मोठे कदम माऊली, काय व्यक्तिमत्व आहे महाराज. छोटे कदम माऊली याच नगर जिल्ह्यामधलं, काय व्यक्तिमत्व आहे. आमचे इंजिनियर शिंदे माऊली, काय व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी. असे अनेक महात्मे मी सांगेल.
सज्जनो ध्यानात ठेवा, वारकरी संप्रदायाची क्रांती या विश्वामध्ये विशाल आहेत, पण अलीकडच्या कालखंडामध्ये थोडंसं गालबोट लागतंय, थोडंसं गालबोट लागतंय. अनेक संप्रदाय आता आमच्याकडे बोट दाखवायला लागलेले की तुमच्या संप्रदायामध्ये घोडे बाजार चालतो, त्या ठिकाणी घोडे बाजार नाही. सजनो तुकोबारायांची थोर परंपरा आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कीर्तनकाराने जिथं कीर्तन करायचं तिथं जेवण करायचं नाही. बुक्का लावू नये भाळा, तुमचा बुक्का कीर्तनकाराने लावायचा नाही. माळ घालू नये गळा, तुमचा हार 1000 रुपयाचा असो नाही तर 10,000 रुपयाचा असो, कीर्तनकाराने गळ्यामध्ये घालायचा नाही. त्याला हात लावायचा आणि विनेकराच्या गळ्यात घालायला लावायचा तो त्या ठिकाणी नाही का. तुकोबरा सांगतात जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. मी तुकोबरांना विचारतो, महाराज मग काय कीर्तनकाराने ढाब्यावर जाऊन जेवावे, काय करावं? सजनो ध्यानात ठेवा, ज्याची निष्ठा आहे त्याला ढाब्यावर जेवण्याची गरज नाही. येता येता नगरमध्ये यायच्या आतमध्ये डब्बा तयार होता त्या ठिकाणी जेवणाचा. यायच्या आतमध्ये एकादशी सोडायची, डब्बा तयार होता नाही का. तुकोबारा सांगतात तट्टा वृषभाशी दाना, तृण मागो नये जना. मी सुद्धा सांगत असतो, आता तट्टे गेले, वृषभ गेला, आता स्विफ्ट इंडिकाशी आणा, डिझेल पेट्रोल मागो नये जना. मागायचं नाही, मागायचं नाही. मग दिलं तर घ्यायचं का? तुका म्हणे द्रव्य घेती आमच्यासाठी आणि देती तेही नरका जाती तुमच्यासाठी. मग ध्यानात ठेवा, कीर्तन ठेवून तुम्हाला नरकाला जायचंय का? तुम्हाला नरकाला जायचंय का? जायचं असेल तर खुशाल कीर्तनाचा बाजार करा, खुशाल कीर्तनाचा बाजार करा. पण ज्याला नरकाला जायचं नसेल, ज्याला ही परंपरा सांभाळायची असेल, ज्याला वारकरी संप्रदायाचं महत्त्व जपायचं असेल, ज्याला माऊली ज्ञानोबराय तुकोबाराय जपायचे असतील, त्यांचं गुन्हेगार व्हायचं नसेल, देऊ नये या मताचं नाही. मी आयुष्यभर मरेपर्यंत घेणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे. कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा इथंही नाही आणि आश्रमावरती पण नाही. एखादा जर म्हटला माऊलींचं कीर्तन ठेवलं आणि मी माऊलींच्या आश्रमावरती पैसे द्यायला जातो, बिलकुल चालायचं नाही. 1 रुपया इथं पण नाही आणि आश्रमात पण नाही. मी जपणार, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ध्यानात ठेवा, कीर्तनाचा बाजार करू नका बाबा, कीर्तनाचा बाजार करू नका. सजनो ही विकण्याची गोष्ट नाही रे. कथेचा विक्रम मातेशी गमन म्हटलेला आहे महाराज. याच्यापेक्षा काय तुकोबारायने बोलावं अजून? आणि या कीर्तनाचा आम्ही घोडे बाजार करतो त्या ठिकाणी. हा सगळा वारकरी संप्रदायाला कलंक लागतोय आणि जे लावतात ते पहिले माऊली ज्ञानोबराय तुकोबारायांचे गुन्हेगार. हो सज्जनो ध्यानात ठेवा. म्हणून आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने आम्हाला ही पांढरी वेशभूषा दिली. याचं चारित्र्य आम्हाला जपायचंय, आमच्या संप्रदायाला शिंतोडा लागू द्यायचा नाही सज्जनो. कारण का, आमचं कुळदैवत जर कोण असेल तर ते हे आमचे कुळदैवत पांडुरंगे. पांडुरंगे ते आमचे कुळदैवत, पांडुरंगे ते आमचे कुळदैवत. तू का म्हणे जाते संकातिक ध्यात, ते हे आमचे कुळदैवत पांडुरंग. तू का म्हणे जाते ते सनकादिक ध्यात, ते हे आमचे कुळदैवत पांडुरंग. ध्यानात ठेवा सजनो, आमचं कुळदैवत जर कोण असेल तर तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या कृपेने माऊली ज्ञानोबरायांवरती त्या भगवान परमात्म्याची कृपा आणि त्यांचीच असणारी कृपा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेवरती त्यांचीच कृपा आमच्यावरती. म्हणून आम्ही पण चारित्र्य जपायचं आहे आणि हे चारित्र्य आमच्या असणाऱ्या भगवान परमात्म्याने जोपासलं. सजनो ध्यानात ठेवा, तो जो परमात्मा आहे तो परमात्मा या पृथ्वी तलावरती जन्म घेत असतो. देव कशासाठी जन्म घेतात? कशासाठी जन्म घेतात? जब
विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवद्गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण परमात्मा जन्म घेत असतात, देव जन्म घेत असतात. तुम्ही म्हणाल धर्माची तरी गरज काय? काय धर्माची गरज काय आहे? काय गरज आहे धर्माची? ध्यानात ठेवा, प्रत्येकाला जीवनामध्ये इच्छा आहे ती सुखाची. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला जीवनामध्ये इच्छा आहेत ती सुखाची. सगळ्यांची एक इच्छा आहे, सगळ्यांची एक इच्छा. तुम्हाला सगळ्यांची एक इच्छा कशी शक्य आहे त्या ठिकाणी? कशी एक इच्छा? जर यांना विचारलं तर यांची इच्छा वेगळी दिसते, यांना विचारलं तर यांची इच्छा वेगळी दिसते, यांना विचारलं तर यांची इच्छा वेगळी दिसते, नाही का? मग सगळ्यांची इच्छा एक कशी? काय झालं माहिती का? बिरबल हा बादशाचा अत्यंत चतुर अशा पद्धतीचा प्रधान. आणि मग बादशहाने नेहमी त्या बिरबलाचे गोडवे गावे आणि त्या बिरबलाविषयी काही चांगलं बोललं का बाकीच्यांच्या पोटामध्ये असा डबाच उठायचा त्या ठिकाणी. असे उपहास करणारे लोक आहे महाराज. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहनच होत नाही त्या ठिकाणी, नाही का? आता लय उदाहरणं सांगितले असते, वेळ आपल्याकडे कमी आहे. मला देवाचं चरित्र सांगायचं आहे. पहा, सगळेजण असे असे तापूनच होते आणि मग काही ना काही कागाळ्या करायचे त्या ठिकाणी, काही ना काही जाऊन राजाचे कान भरवायचे. राजा एक दिवस म्हटला, अरे त्या बिरबलाचा तुम्ही काय उपवास करतात? बिरबल इतका हुशार आहेत की सगळ्यांच्या मनातलं ओळखतो. ते म्हटले असं कुठे शक्य आहे का? सगळ्यांच्या मनातलं तो कसं ओळखेल? सगळ्यांच्या मनातलं त्याला कसं कळेल? किती जरी हुशार जर झाला तर असा कुठं असेल का त्या ठिकाणी? आता असं म्हटल्यानंतर अरे राजा म्हणे खरंच तो सगळ्यांच्या मनातलं ओळखेल. आणि मग हे म्हटले नाही ओळखलं तर म्हटले उद्या त्याला राजीनामा द्यायला लावतो. आता राजा गेला बोलून, पण राजाला प्रश्न पडला, ही चांडाळ चौकडी मंडळी काय मनामध्ये धरील आणि काय करेल त्या ठिकाणी काही सांगता येत नाहीत. आणि म्हणून यांनी पण चांडाळ चौकडी मंडळीने ठरवलं त्या ठिकाणी, हे बघा म्हटले आपण एक करायचं, उद्या राजानं सांगितलेलं आहे जर समजा त्यानं मनातलं नाही ओळखलं तर त्याला राजीनामा द्यायला लावतो. आपण त्याला राजीनामा द्यायला लावायचा. म्हणले कसा? हे बघा, समजा आपण मनात वांग धरलं मनात वांग आणि बिरबल आला आणि त्यानं ओळखलं आपल्या मनात वांग आहे, आपण म्हणायचं नाही आमच्या मनात बटाटे. तो जर म्हटला तुमच्या मनामध्ये केळी, आपण म्हणायचं नाही सफरचंद आहे. काय करतो बिरबल? असं यांनी ठरवलं. राजा डोकं खाजवायला लागला, सहज बोलून गेलो पण बिचाऱ्याला राजीनामा द्यावा लागतो काय म्हणून ते बिरबलाकडे गेल्यानंतर म्हटले राजेसाहेब जरा चिंतित दिसतात. काय झालं? काय नाही म्हटलं उद्या तुला राजीनामा द्यावा लागतो. काय अविश्वासाचं ठराव आला का? नाही म्हटले मी असं बोलून गेलो. म्हटले मग उद्याची बात उद्या, चला उद्याचं पाहू. अविश्वासाच्या ठरावाला दोन्ही पार्ट्या अशा खचून आल्या, असा दरबार भरला आणि दरबार भरल्यानंतर राजाने त्या ठिकाणी बिरबलाने सांगितलं, म्हटले राजेसाहेब सगळ्यांच्या मनामधलं तुम्ही मला ओळखायला सांगतायत, बरोबर आहे का नाही? मग सगळ्यांच्या मनात काय आहेत ते एकदाच ओळखू का वेगवेगळं सांगू त्या ठिकाणी? म्हटले टाइम इज मनी, टाइम इज मोर दॅन मनी. वेळ खूप झालेला आहे म्हटले कीर्तनाला. जर सगळ्यांचं एकदा जर सांगता येत असेल तर एकदाच सांगून टाक. बिरबल उभे राहिले. बिरबल म्हटले हे बघा राजेसाहेब, या ठिकाणी जेवढे जमलेले आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे त्या ठिकाणी की आपलं राज्य यावतचंद्र दिवाकरवर राहो, आपला पुत्र जो आहे तो चक्रवर्ती सम्राट हो आणि तुमच्या ज्या धर्मपत्नी आहेत बेगम साहेब त्यांचं जे सौभाग्य आहे ते अबाधित राहो, अशी सगळ्यांची इच्छा आहे. विचारा म्हटलं सगळ्यांना विचार. राजा म्हटला का रे तुमच्या मनामध्ये हेच आहेत का? आता कोण म्हणल? कोण म्हणल त्या ठिकाणी की बेगम साहेबांचं सौभाग्य जावं, तुमचा मुलगा चक्रवर्ती सम्राट होऊ नये, असं कोण म्हणेल त्या ठिकाणी? सगळ्यांना विचारलं का रे तुमच्या सगळ्यांच्या मनात? हो म्हटले राजासाहेब, आमच्या सगळ्यांच्या मनात हेच आहेत. जसं सगळ्यांच्या मनात एक इच्छा, तसं तुम्हाला प्रश्न विचारतो. पाखवाजी महाराज खूप गोड मृदंग वाजवतात तुम्ही, खूप गोड. महाराज ही मंडळी आणली कुठून तुम्ही, नाही का? काय गोड आहे महाराज, काय सुंदर सुंदर सुंदर. खऱ्या अर्थाने गणेश भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो बरं का. तुम्ही खरे हिऱ्याचे रत्नपारखी आहात बरं का, खरे हिऱ्याचे रत्नपारखी आहात. आणि सजीवन ध्यानात ठेवा, याच्यामध्ये आपल्या देशाचं भविष्य, याच्यामध्ये आपल्या देशाचं भविष्य. अशी आमची वारकरी मंडळी जर अशी समजा गायनाची ओढी आपल्या छंदे मनाच्या आनंद्या ओढीने आणि असा
महाराज या कीर्तनात असा ब्रह्मरस निर्माण होतो. तुम्हाला सुद्धा बसल्या बसल्या असं वाटत असेल नाचावं म्हणून जागेवरती, नाही का महाराज? असा एक आनंद या ठिकाणी निर्माण होतो. हा खरा ब्रह्मरस आहे, हे खरं कीर्तनामधलं प्रेम आहे. आणि या सगळ्यांची सांगड आमच्या गणेश भाऊनी घातली. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. सजनो, साऊंड सिस्टीम वाले पण खूप सुंदर बरं का, खूप सुंदर, अप्रतिम अप्रतिम सिस्टीम लावली, चांगली एकदम. सजनो बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, एकच इच्छा आहे. तुम्हाला सुख व्हावं वाटतं का? सुख व्हावं वाटतं ना? दुःख व्हावं वाटत नाही? नाही वाटत तुम्हाला, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सुद्धा दुःख व्हावं वाटत, सुख व्हावं वाटतं. तुम्हाला सुद्धा सुख व्हावं, मला पण तेच वाटतं. मग सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आपल्याला सुख मिळावं अशी इच्छा आहे. आणि ते तर काही मिळत नाहीत महाराज, नाही का? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. देशाशी न पावला, तीर्था दिशाची न पावला. माया बेशीला जीव माझा, माझे सोयीत नेनते कोणी, माझे सोयीत नेनते कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आस जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. विकता दिशाशी न पावला, माया वेशीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. तीर्था दिशाची न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुख मिळतच नाही महाराज. आणि मिळालं तरी सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे, नाही का? सुख मिळतच नाही. एक जण आपल्या घरामध्ये असा कंटाळावा, बायकोचं, नाही का, साखर आणा, मिरची आणा, जिरे आणा, मोहरी आणा, बांबू आणा, सुतळी आणा, मडकं आणा. कंटाळ महाराज ते, बरं का, कंटाळ. ते म्हटले नको बाबा हा संसार एकदाचा, नाही का? कंटाळलं आणि जंगलाच्या दिशेनं निघालं. आणि निघाल्यानंतर जंगलामध्ये गेलं. आता तिथं गेल्यानंतर म्हणजे कंटाळलेलं होतं, पण तो संसार काय सुटत असतो का? नाही का, सुटत नाही. तिथं त्यानं एक संन्याशी महात्मे पाहिले. आणि त्या संन्याशाकडे गेलं. प्रसन्न दिसले, गुगुवीत दिसले. यानं पाहिलं, गेला संन्याशाकडे, जरा हितगुज केलं. आणि मग त्या संन्याशाच्या गळ्यातच पडलं. जसा आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या संन्याशाच्या गळ्यात पडला. तसं म्हटले, महाराज काहीतरी करा, काहीतरी करा. काय करा? माझ्या जीवनात मला सुख मिळावं, समाधान मिळावं आणि शांती मिळावी, याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. ते संन्याशी म्हटले, बाबा अरे संसारात कुठं सुख मिळत असतं का? संसारात कुठं समाधान मिळत असतं का? संसारामध्ये कुठं शांती मिळत नाही. म्हटले, महाराज काहीतरी करावं. अरे काहीतरी म्हणजे काय करा? काहीतरी करा, काहीतरी करा. ते म्हटले, हे बघ, त्याच्यासाठी एकच उपाय, तुझं नाव सुख ठेव, मुलाचं नाव समाधान ठेव आणि बायकोचं नाव शांती ठेव, बस. याच्या व्यतिरिक्त काही उपाय नाही. म्हटलं. तो म्हटला, मी माझं नाव सुख ठेवील, मुलाचं नाव समाधान ठेवील, पण बायकोचं नाव मात्र शांताबाई ठेवू शकत नाही. आमच्या शांतीची अशी क्रांती आहे. म्हटले, चौकामध्ये जर भैरवनाथाच्या मंदिरापाशी आमच्या शांताबाई जर ओरडल्या तर बेलगावच्या पलीकडच्या चौकातले लोक चौक सोडून पळून जातात. म्हटलं. मग म्हटले, बाबा दुसरा तर काही उपाय नाही. मग महाराज एक करा ना, एक करा ना. अहो तुमच्याकडे काहीतरी असू शकतं जादू त्या ठिकाणी. असा एखादा ताईत द्या की जो मी माझ्या दंडात किंवा गळ्यात बांधल्यानंतर आमची शांताबाई माझ्यावर खेकसणार नाही. संन्याशानं मोठं गोड उत्तर दिलं बरं का. तो संन्याशी म्हटला, बाबा अरे असा ताईत जर जगात असता तर माझ्या बायकोला घटस्फोट देऊन मी संन्यास कशाला घेतला असता. जगात सुख मिळत नाहीत महाराज, सुख मिळत नाहीत. मग मिळतच नाही असं नाही, मिळतच नाही असं नाही. सजनो ध्यानात ठेवा, तुम्हाला सुख पाहिजे का? पाहिजे का सुख? शास्त्रकार वर्णन करतात, सुखार्थात सर्व भूतानां मत्त सर्व प्रवृत्तयः सुखम च न विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत. ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुम्ही धर्माने तुमचं जीवन व्यतीत करणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही.
ध्यानात तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. मग सुख मिळवायचं असेल तर कसं वागलं पाहिजे? धर्माने वागलं पाहिजे. मग धर्माने वागत असताना काय केलं पाहिजे? शेजारच्याचा बांध कोरला पाहिजे. काय कोरला पाहिजे? गावामध्ये भ्रष्टाचार केला पाहिजे. सगळी असणारी संपत्ती गडप केली पाहिजे, हडप केली पाहिजे. आपल्यामुळे आपल्या कुळाला बट्टा लागला पाहिजे. असं वागायचं का? नाही. ध्यानात ठेवा, प्रत्येकाचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये असं वागायचं की आपल्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहू नये. आज सज्जनो ध्यानात ठेवा, छोटे छोटे मुलं कीर्तनात उभे राहतात. या असणाऱ्या अभंगांची साधना करतात. काहींचे महाराज ग्रंथच्या ग्रंथ कंठस्थ आहे महाराज. आमचे मोठे कदम माऊली ज्ञानेश्वरी पाठ, पंचदशी पाठ, भागवत कंठस्थ, तुकोबारांची गाथा कंठस्थ. कधीतरी बोलावं बरं का, मोठे माऊली फार मोठे संत आहे महाराज, त्या ठिकाणी फार मोठे संत आहे. अशा संतांचं दर्शन बरं का गणेश भाऊ. पुढच्या वर्षी 1 तारीख मोठ्या माऊलींची पण ठेवायची आहे त्या ठिकाणी. आता डॉक्टर बाबा वगैरे, कोरेकर बाबा वगैरे सर्व मंडळी थकली. आमचे इंजिनियर शिंदे माऊली असतील, छोटे कदम माऊली असतील, फार धर्मकार्य करतात सज्जनो. ध्यानात ठेवा, अशी काही मंडळी आहेत या ठिकाणी की छोटे छोटे मुलं बघा ना. आता यांच्याकडे पाहिल्यानंतर महाराज यांच्या वयात हे म्हणजे आपली अभ्यासात्मक शालेय साधना पण करतात आणि त्याबरोबर या असणाऱ्या ब्रह्मज्ञानाची साधना सुद्धा आपल्या जीवनामध्ये करतात. केवढे मोठे. आणि काही काही गावामध्ये ठेंगडे लोक देवाच्या मंदिरामध्ये पारायण करतात. पारायण तुम्हाला मग पारायण काय वाईट आहे त्या ठिकाणी? पण पारायण कोणतं? आमचे गुरुवरे मोठे बाबा संस्थेचे अध्यक्ष सांगायचे, राजा राणी आणि गुल्ल्या, नाही का, हे पारायण करतात, हे पारायण करतात, नाही का. अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे की मंदिर कशासाठी आहे आणि तिथं आम्ही चौकात पत्ते खेळतो, तिथं त्या मंदिराचं पावित्र्य, तिथंच आम्ही तोंडामध्ये गुटखे टाकतो, तिथंच आम्ही तंबाखू मळतो आणि तिथंच त्या पुड्या फेकतो आणि तिथंच पिचकाऱ्या मारतो. याला काय आदर्श म्हणायचं का त्या ठिकाणी? सज्जनो ध्यानात ठेवा. म्हणून तुकोबारायांनी कोणाच्याही आई वडिलांना धन्यता नाही दिली, कोणाच्याही आई वडिलांना धन्यता नाही दिली. कोणाच्या दिलेली? आपुल्या हिता जो असे जागता, किंवा कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक. काय करतात? गीता भागवत करती श्रवण, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे, नाही का. काही काहींचे आई वडील, ठीक आहे, आई वडील सकळ तीर्थांचे धुरे म्हटलं, पण सगळ्यांचेच आई वडील नाही त्या ठिकाणी. एक कीर्तनकार कीर्तनामध्ये चालच म्हणायला लागले त्या ठिकाणी. पहा बर का, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ते काय म्हटले? तुम्ही संत माय बाप कृपावंत. एक असे त्या ठिकाणचे म्हणजे गायक चाल म्हणायला लागले. ते कीर्तनकार म्हटले, बाबा अरे तू असं का करतो? अशी माईची बापाची ताटातूट तू का करतो? माय एकामध्ये बाप दुसरीकडं, नाही का. माय एकीकडं बाप दुसरीकडं, अशी आईची बापाची ताटातूट तू का करतो? त्यांनी सांगितलं, म्हटले काय करावं महाराज, माय तालात येत नाही, बाप ठेक्यामध्ये बसत नाही, काय करावं त्या ठिकाणी? माय तालात येत नाही आणि बाप ठेक्यात बसत नाहीत. त्यांचं वर्णन नाही या ठिकाणी. म्हणून आदर्श जोपासला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये धर्म जोपासलाच पाहिजे. संत महात्मे म्हणतात, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हरे करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, आम्हा करणे काम, आम्हा करणे काम, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हिची आम्हा करणे काम, हिची आम्हा करणे काम. हरिधर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, खंडन खंडन,
निष्ठाने पालन करायचंय. सज्जनो, धर्माच्या अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत, पण मला वाटतं सगळ्यात सोपी व्याख्या जशी डेमोक्रॉसी. व्हॉट इज डेमोक्रॉसी? बाय दी पीपल, फॉर दी पीपल, ऑफ दी पीपल. लोकांनी, लोकांसाठी, लोकांचं चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, याचं नाव आहे धर्म. बरं का, याचं नाव धर्म. आणि तो धर्म सगळ्यांनी जोपासा. त्याच्यासाठी श्रीमद भागवतामध्ये धर्मरूपी नंदीचे 4 पाय सांगितले. 4 पाय सांगितले. एक, जीवनामध्ये सत्याची जोपासना करणं. जो करतो तो धर्मरूपी नंदीचा 1 पाय सांभाळतो. सत्याची जोपासना करायची. दुसरा धर्मरूपी नंदीचा पाय जर काय असेल तर तपश्चर्या. तप तप तप. बरं का, तप म्हणजे वनात जाऊन बसणं असा त्याचा अर्थ नाही, पण या वाणीने अभद्र न बोलणं याचा अर्थ तप आहे. बरं का, याचा अर्थ तप आहे. आपल्याकडून दुसऱ्याला त्रास न व्हावा याचा अर्थ तप आहे. या असणाऱ्या आपल्या बुद्धीमध्ये अगदीच भगवान परमात्म्याचं चिंतन करणं. ईश्वरा वाचून कही आणिक लानीची नाही, ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगे. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला साक्षी ठेवायचं. माझी जी कृती आहेत ती देवाला आवडेल का? माझी कृती देवाला कदाचित कटू तर वाटणार नाही ना. या दृष्टिकोनातून मन स्वच्छ ठेवा, पवित्र ठेवा. याचं नाव सुद्धा तप आहे त्या ठिकाणी. पुन्हा सांगितलं पवित्रता, शुचिर्भूतता. बोलण्यासारख्या खूप गोष्टी महाराज, खूप गोष्टी. काय काय बोलायचं एका कीर्तनामध्ये. पावित्र्य सुद्धा सांभाळलं पाहिजे. पावित्र्य सुद्धा सांभाळलं पाहिजे. बघा, रोज आपण उठतो आणि उठल्यानंतर शौचविधीला जातो. बरं का, जातो. ते नित्यक्रियाकर्म आहे. पण असं सांगितलेलं आहे, शौचविधीला गेल्यानंतर तिकडून आल्यानंतर हात साबणाने धुवायचे, स्वच्छता मिळेल. पण जोपर्यंत तुम्ही मातीने हात धुवत नाहीत तोपर्यंत तुमचं शरीर पवित्र होणार नाही. ध्यानात ठेवा. खूप साधना करावी लागते जीवनामध्ये. पावित्र्य राखण्यासाठी खूप साधना करावी लागते. मी अनेक गोष्टी सांगेल, वेळ माझ्याकडे कमी. पावित्र्यता जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची. आणि तसं धर्म या कराल विकराल कलिकालामध्ये दानावरती टिकलेला आहे. दानावरती धर्म टिकलेला आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा. म्हणून दान सुद्धा या कलियुगामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. पण दान सुद्धा कोणाला करायचं? जो पोल्ट्री फार्म टाकतो त्याला नाही, त्याला नाही. ध्यानात ठेवायचं. नाही तर मग तुम्ही दान केलं आणि तिकडं त्याने पोल्ट्री टाकली, रोजच्या 1000 कोंबड्या मेल्या, 500 कोंबड्यांचं असणारं कर्ज, ती हत्येचं पाप तुमच्या मस्तकावरती. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. नाही का? आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या जीवनात दान करायचं. मग सत्पात्र पाहून दान करायचं. हे धर्मरूपी नंदीचे 4 पाद आहेत. जीवनामध्ये जोपासा, आपल्या जीवनात जोपासा. सज्जनो, या धर्माचं पालन संत महात्मे करतात. आणि या धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मरक्षा बया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना. या धर्माचं पालन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात. आणि पृथ्वी तलावरती अवतीर्ण होऊन भगवान परमात्मा काय करतात? आपलं धर्मरक्षणाचं कार्य करतात. आता पहा, भगवान परमात्म्याचं अवतरण या पृथ्वी तलावरती झालेलं आहे. कोणत्या कालखंडामध्ये? द्वापार युगामध्ये. कागासूर, बगासूर, रिठासूर, अरिष्टासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर, तृणावर्तासूर, आघासूर असे असणारे जे दुष्ट दैत्य आहेत, तर त्या दुष्ट दैत्यांचा सुळसुळाट या पृथ्वीवरती झालेला होता. आता मात्र पृथ्वी माता म्हणते, बुडविला धर्म अधर्म झाला भार, बुडविला धर्म धर्म बुडविला धर्म धर्म झाला, सविना भार मज आता, भार मज आता, बुडविला धर्म धर्म झाला भार, सविना भार मज आता, सविना भार मज बुडविला धर्म धर्म झाला फार, सोसवेना भार मज आता, सोसवेना भार मज आता, सोसवेना भार मज आता. ओ बुडविला धर्म अधर्म झाला फार. ही कैफियत पृथ्वीनं काय केलं
तर गायीचं रूप घेतलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीबा हे तो य सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता. सजनो, पृथ्वी तलावरती हा धर्म बुडवलेला आहे आणि आता अधर्म झालेला आहे. त्याचा परिणाम या पृथ्वी तलावरती पाप झालेले. पाप सजनो ध्यानात ठेवा, पाप सोपी गोष्ट नाही. पाप हे विषापेक्षा काय आहेत? मारक आहेत. पाप हे अग्नीपेक्षा दाहक आहेत. पाप हे शस्त्रापेक्षा सुद्धा धारदार आहेत. बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात पाप करत असताना घाबरलंच पाहिजे. त्या ठिकाणी घाबरलंच पाहिजे. विचार करा, हा मानव जन्म पुन्हा पुन्हा आपल्याला नाही आणि या जन्मामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. नरदेव निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम. देव भैल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावी. भैल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावी. देव होती तरी का चित्ती न धरावे. देव होईल म्हणते होती तरी का चित्ती न धरावे. नरदे निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार उत्तम गती. देव भैल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावी. भैल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावी. देव होईल म्हणते होती तरी का चित्ती न धरावे. होती होती तरी का चित्ती न धरावी. ओ पहा, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. सजनो, या देहाने देव होता येतं. देव बर का, देव होता येतं. ही ताकद या नरदेहाची आहे. सजनो, म्हणून पाप जीवनामध्ये आपल्याकडून घडू नये याचा विचार प्रत्येकाने जीवनात करावा. पाप आपल्या जीवनात रोग येतात, हा सुद्धा पापाचा परिणाम आहे. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे. सजनो बघा, पूर्वी आता हे रोजचेच महाराज 2-2, 3-3 कीर्तनं करावे लागतात. 2-2, 3-3 कीर्तनं. आता इथलं झालं का 6 वाजता पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला. बरं का, इतकी धावपळ चालू आहे त्या ठिकाणी. आणि मग पूर्वी मला अशी ॲसिडिटी व्हायची महाराज, इतकी असं म्हणजे भयंकर ॲसिडिटी व्हायची. कीर्तनात बोलता सुद्धा येत नव्हतं. पण ज्या दिवसापासून कीर्तनाचा 1 रुपया न घेता 6-7 वर्ष त्या ठिकाणी झाले, वेळ लागला मला. पण आज माझ्या जीवनामध्ये रोजचे 3-3 जरी कीर्तन केले तरी सुद्धा माझ्यामध्ये शक्ती जे देतो तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी देतो. आज कुठल्याच प्रकारचा त्रास जास्त होतो नाही असं काही नाही. अजून पाप शिल्लक आहे. कारण का, तुका म्हणे पापी येते रोगाचे रूपे. अजून पाप शिल्लक आहे, पूर्ण गेलं नाही. पण निदान 50% का होईना पाप गायब झालं. त्याचा परिणाम रोग सुद्धा 50% गेले. एक दिवस अशी साधना जीवनात करील की संपूर्ण पाप जीवनामधलं नष्ट होईल. एका दिवसात 4-4 जरी कीर्तन करायचे असले तरी सुद्धा करील त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, एवढी शक्ती मला माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी देणार आहे. आजही पण 2-2, 3-3 कीर्तन. आताच त्या दिवशी त्या ठिकाणी नगरच्या जवळ वडगाव गुप्ताला कीर्तनाला येऊन गेलो. आता पुन्हा इथं आल्यानंतर कुठं त्या ठिकाणची पाडळ शिंगीन, कुठं बीडन काय, पण भगवंत ही सगळी शक्ती देतो. म्हणून जीवनामध्ये सज्जन ध्यानात ठेवा, पुण्यार्जन करण्याचा प्रयत्न करा आपल्या जीवनात. पण त्या कालखंडामध्ये बुडविला धर्म अधर्म झाला फार. आणि मग ही असणारी पृथ्वी माता काय करते त्या ठिकाणी गारणं सांगण्यासाठी. आणि त्या ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत. क्रमाक्रमानं सगळं सांगत नाहीत का. इंद्राकडे गेली, त्याच्यानंतर भगवान शिवाकडे गेली आणि त्याच्याकडे ब्रह्मदेवाकडे गेली. पण मग मात्र तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी संगे सकळांशी, तनबन मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. बघा, भगवंत देवकी मातेच्या गर्भाला येतील आणि आल्यानंतर रक्षील ब्राह्मण. आज एक ध्यानात ठेवा, मी काही ब्राह्मण नाही, पण ध्यानात ठेवा, जीवनामध्ये जरी कोणी ब्राह्मणांवरती शिंतोडे उडवत असेल, आपण मात्र उडवू नका. ध्यानात ठेवा. का याचं कारण सांगतो तुम्हाला. याचं कारण सांगतो. माऊली ज्ञानोबराय कोण होते? ब्राह्मणच होते. एकनाथ महाराज कोण होते? ब्राह्मणच होते. बरं का, ध्यानात ठेवा. आणि माऊली ज्ञानोबरायने सुद्धा कोणत्या ब्राह्मणांची नाही सेवा करायला लावली. ध्यानात ठेवा, जे आपल्या जीवनामध्ये धर्माचं पालन करतात, सद्धर्मानं चालतात. एक सांगतो, आज तुम्ही भागवत जे कथा ऐकतायत, कोणी तयार करून ठेवलं? व्यास महर्षीने. कोण होते? ब्राह्मणच होते महाराज त्या ठिकाणी, ब्राह्मणच होते. मग मला काय म्हणायचंय, या ठिकाणी
आपण आपल्या जीवनामध्ये सत्सद विवेक बुद्धी जागृत करा, त्या ठिकाणी ध्यानात ठेवा. कोणाचाही उपवास आणि उपहास त्या ठिकाणी करू नका, जीवनामध्ये ध्यानात ठेवा. त्यांनी आतापर्यंत वेदशास्त्र आपल्यापर्यंत सांभाळून आणलं महाराज. एका कालखंडामध्ये यवनांनी हे सगळं आपलं वाङ्मय नष्ट केलेलं होतं, पण याच लोकांनी ते वाङ्मय काय केलं, बुद्धीमध्ये जसंच्या तसं ठेवलं आणि जसं तसं लिहून पुन्हा आपल्या हातामध्ये दिलं. ही त्यांची शक्ती ताकद आहे. म्हणून या समाजामध्ये ब्राह्मणही महत्त्वाचे, क्षत्रिय महत्त्वाचे, वैश्य महत्त्वाचे आणि शूद्रही महत्त्वाचे, सगळे महत्त्वाचे. सगळ्यांनी गुण्या गोविंदाने राहा, कोणी कोणाचा आणि रिकामटेकडा उपहास करू नका, सज्जनो ध्यानात ठेवा. बघा, त्याच वेळी त्या आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळांसी आणि मग सगळ्यांना ती सांगते, तळमळ मानसी करू नका या देवकी मातेच्या उदरामध्ये. आणि तो भगवान परमात्मा येईल, काय करील, रक्षील ब्राह्मण, त्या ठिकाणी ब्राह्मणांची रक्षा करील. गायी भक्त, आता ब्राह्मण म्हणजे फक्त जातीचाच असं नाही, जातीचाच ब्राह्मण असं नाही. अरे आमचे चोखोबार आहे, मी सांगतो कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या, पण ते ब्राह्मण होते. कारण का, त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मकर्म होतं, त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मकर्म होतं. म्हणून आमच्या चोखोबारांच्या हस्ती पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांना सांगितलं, नामा जा, प्रत्यक्षात तू घेऊन ये. अरे आपला असणारा पितांबर पांडुरंग परमात्म्याने कोणासाठी दिला, तर त्या अस्थी आणण्यासाठी चोखोबारायांच्या दिल्या. आणि म्हणून दरबारामध्ये चोखोबारायांची त्या ठिकाणी समाधी आहे. आणि सगळे वारकरी विचार करतात का चोखोबाराय कोण आहे, अरे चोखोबाराय जन्मानं कुठे जन्माला येऊ द्या, परंतु आमच्या दृष्टिकोनातून ते ब्राह्मणच होते. कारण का, त्यांचं कर्म शुद्ध होतं, त्यांचं जीवन शुद्ध होतं, त्यांचं जीवन पवित्र होतं. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ठीक आहेत, हे असेल, पण याच्यामध्ये जो पावित्र्य राखतो, सज्जनो भगवान परमात्मा असे जे आहेत. आणि म्हणून चोखोबाची बहीण झाला शारंगधर म्हटलेलं आहे बरं का. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, भगवान परमात्मा सर्व करतो. चला जास्त बोलायला वेळ नाही. आणि मग भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने ते काय केलेलं आहेत, आश्वासन दिलं, महाविष्णूंनी आश्वासन दिलं. आणि त्याचा परिणाम तो गोपाल कृष्ण परमात्मा जन्माला आले. पण कुठं आले, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण देवादी देवा जगत्रय जीवा परेसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंताचं अवतरण गोकुळामध्ये झालं. गोकुळामध्ये झाल्यानंतर भगवान परमात्म्याने अनंत स्वरूपाच्या लीला केल्या. सजनो पहा, भगवंत रांगत असताना रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी असे वर्णन केलेलं आहे. पुन्हा भगवंताचं रांगणं कसं आहे, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगी रंगनाथ तोम्या देखीला सई या न्यायाने तळवे तळहात टेकीत. आवरायचं आहे का 5 मिनिटामध्ये? आटपून घेऊ, वेळ झालेला. हां असं आहे का, बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला. खूप गोड चरित्र आहे, जाऊ द्या. आता काय सांगायला वेळ या ठिकाणी मला कमी पडला, थोडासा अर्धा तास लेट झालो, त्यामुळे ठीक आहेत. आता खूप गोड चरित्र आहे आणि ऐकलं पाहिजे, परंतु अजून श्रद्धांजली या ठिकाणी व्हायची, त्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. काल्याचं असणारं दिव्य चरित्र आणि आपल्याला या ठिकाणी दरवेळेस आपण त्या ठिकाणी सांगतो, सगळं प्रेमाने ऐकत असतो. आजची झालेली सेवा परमात्मा चरणांमध्ये समर्पित करतो. परमपूजनीय मातृतुल्य असणाऱ्या आमच्या मीराबाई साहेबराव शिंदे देहावसान होऊन 1 वर्षाचा कालखंड व्यतीत झाला आणि 10 वर्षाचा कालखंड या ठिकाणी व्यतीत झालेला आहे. आणि त्यांचा हा असणारा दशम अशा पद्धतीचा पुण्य महोत्सव या गणेश भाऊंच्या परिवाराच्या विद्यमाने, साहेबराव भाऊंच्या परिवाराच्या विद्यमाने साजरा केला जातो. किती सुंदर पद्धतीचे हे नियोजन आयोजन. मी त्यांच्या या असणाऱ्या प्रेमाला, किती फोन झाले असतील महाराज, किती फोन झाले असतील त्या ठिकाणी, हे त्यांचं असणारं वारकरी संप्रदायावरचं प्रेम, त्या प्रेमाला मी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. आणि परमपूजनीय मातोश्रींच्या जीवनामध्ये जर एवढ्या वर्ष त्यांचं स्मरण आहे, इथे येणारे दिग्गज थोर महात्मे त्यांच्या मुखामधून इथं नामघोष केला जातो. अर्थात निश्चितच त्या जसं ध्रुव बाळाने
आपले आई आणि वडील हे सगळे काय झालेले आहेत, पुण्य लोकाला त्या ठिकाणी गेले, तसं निश्चितच त्यासुद्धा अतिशय पुण्य पावन स्थितीला प्राप्त झालेले आहे. इथं कुठल्याही प्रकारचा संशय नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून गणेश भाऊच्या कुटुंबामध्ये अशाच पद्धतीचे हे कार्य घडावं अशी इच्छा व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल बोल जय जय विठ्ठल बोल जय जय विठ्ठल